स्पोकन इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला फंडामेंटल्सकडे लक्ष देण्याची गरज असते. आता हे फंडामेंटल्स म्हणजे काय? तर मूलभूत गोष्टी. म्हणजे कोणतीही भाषा काही मूलभूत गोष्टींवर आधारित असते आणि त्याच्यानंतर व्याकरण येतं. म्हणजेच कोणतीही भाषा जेव्हा उदयास आली त्यावेळेस व्याकरण मुळात प्रथम आलेलंच नव्हतं. व्याकरण तर नंतर तयार झालं. तर मग व्याकरणापूर्वी पण जर ती भाषा होती, तर याचा अर्थ काय झाला, की व्याकरणाशिवाय सुद्धा ती भाषा बोलली जाऊ शकते. आणि मग तोच नियम आपण लक्षात घेता काय करत आहोत, तर इंग्लिश भाषा शिकत आहोत. विशेष करून स्पोकन इंग्लिश आपण शिकत आहोत. अर्थातच व्याकरणाने कोणत्याही भाषेला एक छान लयबद्धता येते, परंतु जर व्याकरण आपल्या बोलण्यात अडचण निर्माण होत असेल, तर व्याकरणाला तात्पुरता बाजूला ठेवलेलं कधीही चांगलं. तर त्याच दिशेने आपण वाटचाल करत आहोत आणि फंडामेंटल्सकडे लक्ष देत आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. अशाच प्रकारच्या फंडामेंटल्समध्ये आजचा जो नवीन टॉपिक आहे, तो अतिशय सोपा टॉपिक आहे आणि जरी सोपा असला तरी दैनंदिन जीवनामध्ये सर्वात जास्त बोलला जाणारा टॉपिक आहे. आणि तो जो टॉपिक आहे तो म्हणजे कोणता? तर आज्ञार्थी वाक्य. आता हे जे आज्ञार्थी वाक्य असतं याला इंग्लिशमधून आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा कमांड्स असं म्हणत असतो.